नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव कुमार दीपकराव धर्माळे आणि स्वागत करतो तुमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मागील लेक्चर व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले 10 प्रश्न कव्हर केले होते. या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सुरुवातीला 5 प्रश्न आणि नंतर 5 प्रश्न असे 10 प्रश्न कव्हर करूया. तर चला मित्रांनो बघूया. पहिला प्रश्न, वर्गमुळात 0.00 5625 भागेला 0.25 म्हणजे किती? हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो रायगड चालक 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न लिहूया आपण इथे. वर्गमुळात 0.00 5625 भागिले 0.25. ठीक आहे, याला आपल्याला सोडवून याचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, आता अगदी सोपी प्रश्न आहे हा, असा काही फार अवघड प्रश्न नाही आहे जर तुम्ही याला जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर. बघा, वर्गमुळात 0 पॉइंट, आता पॉइंट नंतर 1 2 3 4 5 6 संख्या आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया, 5625 भागिले पॉइंट नंतर 6 आहे, पॉइंट नंतर 6 अंक असल्यामुळे आपण 1 वर 6 शून्य देऊन देऊया. ठीक आहे, म्हणजे हे झाले तुमचे 10 लाख. ठीक आहे, 5625 भागिला 10 लाख. आता 10 लाख कुठून आले, तर तुम्हाला मी सांगितलं की पॉईंट नंतर 1 2 3 4 5 6 संख्या असल्यामुळे, जसं की पॉईंट 0 पॉईंट जर 2 2 3 असेल. ठीक आहे, तर बघा आता हा पॉईंट जर तुम्हाला हटवायचा आहे तर 223 म्हणजे 2 2 3 भागिले पॉईंट नंतर 3 संख्या असल्यामुळे तुम्हाला 1 वर 3 शून्य लावायचे आहे. समजा पॉईंट नंतर 2 असेल तर 25 भागिला पॉईंट नंतर 2 म्हणजे 1 वर 2 शून्य. समजा 0.5 असेल तर 5 भागिला पॉईंट नंतर 1 शून्य म्हणजे 1 वर 1 शून्य म्हणजे 10. ठीक आहे, अशा प्रकारचे तुम्हाला पॉईंट जर हटवायचे असेल, जर 5.35 असेल, 5.35 तर 535 भागिला 100, कारण की पॉईंट नंतर 2 संख्या असल्यामुळे 1 वर 2 शून्य. त्याचप्रमाणे इथे पॉईंट नंतर 6 संख्या आहे तर 1 वर आपण काय करून देऊया, 6 शून्य लावून देऊया, भागिले 0.25 आहे. ठीक आहे, 0. भागिले 0.25 तर आपण याला 25 भागिले 100 लिहूया. ठीक आहे, आता बघा 2 शून्य या 2 शून्यसोबत कॅन्सल, आणि 25ला सपोज 25ने सपोज आपण 5625ला जर 25 भाग दिला तर 25 2 50 उरले 6, 2 25 2 50 उरले 12, आणि हा 5 25 5 125, म्हणजे 25 जर आपण 5625ला भाग दिला तर तो जातो 225ने, म्हणजे आता तुमच्याकडे वर्गमुळात राहिला आहे, वरती राहिला आहे 225 भागिले 1 वर 1 2 3 4 शून्य, 1 2 3 4 शून्य. ठीक आहे, म्हणजे हे तुमच्याकडे राहिले आता 225 भागिले 10,000. ठीक आहे, आता 225चं वर्गमुळात 225 आहे, आणि वर्गमुळात 225 म्हणजे किती, 15, कारण की 15चा वर्ग 225, तर 225चं वर्गमूळ 15 भागिले, आता बघा इथे 1 2 3 4 आहे शून्य. ठीक आहे, 4चं वर्गमूळ 2, तर 10,000चं वर्गमूळ तुमचं 100 होईल, कारण की 1 वर 2 शून्य लावून द्यायचे. ठीक आहे, इथे बघा 100 गुणिले 100 जर आपण करतो तर 1 वर तुम्हाला 1 2 3 4 शून्य लावावं लागेल. ठीक आहे, मग त्याचप्रमाणे 10,000चं वर्गमूळ 100. ठीक आहे, हे 10,000 वर्गमुळात आहे, त्याला जर आपण वर्गमूळ काढतो तर त्याचं काय होईल, 100 लिहावं लागेल तुम्हाला. आणि इथे बघा 15 भागिला 100, म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं की समजा 0.15 असेल आणि तुम्हाला जर पॉईंट जर हटवायचा असेल तर तुम्हाला त्याला लिहावं लागेल 15 भागिला पॉईंट नंतर 2 संख्या असल्यामुळे 100. मग त्याचप्रमाणे 15 भागिला 100 जर असेल तर 0.15. ठीक आहे, 0.15 म्हणजे हे झालं तुमचं उत्तर. 0.15 म्हणजे 0.00 5625 भागिला 0.25 याचा जर वर्गमूळ करायचं असेल तर तुमचं ते वर्गमूळ येईल 0.15. म्हणजे या पहिल्या प्रश्नाचा उत्तर येत आहे 0.15. ठीक आहे, हे झालं डिटेल्समध्ये उत्तर. आता तुम्ही काही विद्यार्थी मला कमेंट्समध्ये विचारतात किंवा कमेंटमध्ये लिहितात की सर एकदम सोपी पद्धत सांगा, तर ते सोपी पद्धत एकदम कन्फ्युजन आहे. तुम्हाला एक जरी संख्या एक जरी अंक इकडे तिकडे झाला तर तुमचं उत्तर चुकू शकते. म्हणून या प्रकारे जर तुम्ही उत्तर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळून जाते. बघा
काही इझी नाही, काही अवघड नाही आहे, खूप जे सोपी आहे. काय करायचं तुम्हाला, पॉईंट हटवून टाकायचे. पॉईंट हटवल्यास तुम्हाला ते उत्तर इझिली फाइंड करता येते. ठीक आहे. तर हा झाला मित्रांनो पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला मी 0.15 हे आन्सर काढून दिलं आहे. दुसऱ्यामध्ये बघा, भागाकार करा. दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं आहे भागाकार करा, आणि भागाकार कोणाचा करायचा आहे, 8 वर्गमुळात 28 भागिले 2 वर्गमुळात 7. बघा हा सुद्धा प्रश्न मित्रांनो खूप सोपी आहे. काय करायचं तुम्हाला, भागाकार करायचा आहे. भागाकार कोणाचा करायचा आहे, तर 8 वर्गमुळात 28 भागिले 2 वर्गमुळात 7 याचं तुम्हाला उत्तर काढायचं आहे. रायगड चालक 2021 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता बघा, भागिले म्हटल्यानंतर 8 वर्गमुळात 28 भागिले 2 वर्गमुळात 7. ठीक आहे. आता हा जर ट्रिकनुसार जर सोडवतो म्हटलं तर हा एका म्हणजे 2-3 सेकंदाचा प्रश्न आहे, पण तरी पण तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतो की बघा, बे चौक 8, आणि नेहमी लक्षात ठेवा वर्गमूळ जर सारखे असेल तर त्यांचा भाग जातो. इथे बघा वर्गमूळ सारखे आहे. वर्गमुळात 28 भागिले वर्गमुळात 7 आहे, तर तुम्हाला वर्गमुळात डायरेक्टली 4 लिहिता येईल, कारण की 7 × 7 7 चौक 28. वर्गमूळ सारखे असेल तर हा वर्गमूळ आहे आणि हा घनमूळ आहे, तर यांचा भागाकार होणार नाही, हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. बघा, वर्गमुळात 28 भागिले वर्गमुळात 7, तर तुम्ही हा जो वर्गमूळ आहे हा वर्गमूळ कॉमन लिहू शकता, म्हणजेच 28 भागिले 7, आणि 28 भागिले 7 वर्गमुळात 28 भागिले 7 म्हणजे वर्गमुळात 4. ठीक आहे. तर तुम्हाला समजण्यासाठी मी इथे डिटेल्समध्ये लिहितो. बघा, वर्गमुळात 8 वर्गमुळात 28 भागिले 2 वर्गमुळात 7. ठीक आहे. आता बघा, इथे आपण 2नी 8ला भाग दिला, 4 मिळाले तुम्हाला, म्हणजे वरती राहिले 4 गुणिले, ते काही नाही म्हणजे गुणिले असतात, भाग मल्टिप्लाइड बाय म्हणजे गुणिले 28 भागिले 7, म्हणजेच हा 4 गुणिले वर्गमुळात 28 भागिले 7 म्हणजे 4. ठीक आहे. 4 गुणिले वर्गमुळात 4 म्हणजे 2, वर्गमुळात 4 म्हणजे 2, आणि 4 2 8, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 8 येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 जो रायगड चालक 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे त्याचं उत्तर मित्रांनो 8 मिळतील तुम्हाला. ठीक आहे. हा जर तुम्हाला अगदी सरळ सोप्या भाषेत जर म्हणजे एकदम शॉर्टमध्ये एकदम फास्टमध्ये जर सॉल्व करायचा असेल, तर बघा सरळ तुम्हाला इथे बघितल्या लक्षात येते भागिले आहे, म्हणजेच 4 भागिले 2 म्हणजे 8 भागिले 2 म्हणजे 4. ठीक आहे. 8 भागिले 2 म्हणजे 4, आणि वर्गमुळात आता बघा, मी तुम्हाला आता सांगितलं की वर्गमूळ सारखं असेल तेव्हाच भाग जाईल, तर वर्गमुळात 28 भागिले वर्गमुळात 7 म्हणजेच काय होईल, ते वर्गमुळात 4 होईल, आणि 4 गुणिले 2 म्हणजे 8. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर त्याचं काढायचं आहे. आता त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो. प्रश्न क्रमांक 3 म्हणतो की आता तिथे तुम्हाला 8चा घन अधिक 7चा घन अधिक 6चा घन वजा 5चा घन अधिक 4चा घन अधिक 3चा घन भागिले वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 49 असा प्रश्न दिलेला आहे. तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला हा जो कंस आहे, हा जो ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट सोडवायचा आहे. तर सुरुवातीला 8चा घन म्हणजे 512, त्याच्यानंतर 7चा घन म्हणजे 343, आणि 6चा घन म्हणजे 216, 5चा घन म्हणजे 125, त्याच्यानंतर 4चा घन म्हणजे 4 चौक 16 16 चौक 64, आणि 3चा घन म्हणजे 3 त्रिक 9 9 त्रिक 27. हे बघा, घनमूळ वर्गमूळ तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. बघा, तर प्रश्न आहे 8चा घन. आता 8चा घन म्हणजे 512 अधिक 7चा घन म्हणजे 343 अधिक 6चा घन म्हणजे 216 कंसामध्ये वजा दुसऱ्या कंसामध्ये 5चा घन किती 125 अधिक 4चा घन किती 64 अधिक 3चा घन म्हणजे 27. ब्रॅकेट कंप्लीट, कंस कंप्लीट. वर्गमुळात 4 म्हणजे 2 अधिक वर्गमुळात 49 म्हणजे 7. ठीक आहे. आता सुरुवातीला आपण कंस ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. तर यांची तुम्हाला करायची आहे बेरीज. 512
अधिक 343 अधिक 216. तर 5 आणि 2 आणि 3 5 आणि 6 1101 हातचाला 1 2 आणि 4 6 आणि 1 7 आणि इथे 5 आणि 3 8 आणि 2 10 1071 1071 वजा 125 अधिक 64 अधिक 27 या ब्रॅकेटची या कंसाची बेरीज करा. 5 आणि 4 9 7 16 5 आणि 4 9 9 7 16 6 हातचाला 1 1 आणि 2 3 3 आणि 6 9 9 2 1101 हातचाला 1 1 आणि 1 2 म्हणजे 216 भागिले 2 अधिक 7 म्हणजे 9. आता 171 मधून तुम्ही वजा करा 216 म्हणजे 11तून 6 गेले 5 राहिले, इथे राहिले 6 6 मधून 1 गेला 5 राहिले आणि मग इथे राहिले 10तून 2 गेले 8 राहिले म्हणजे 855 आणि 855 भागिले 9 855 भागिले जर आपण 9 करतो म्हटलं 855 भागिले 9 9 9 81 उरले 4 85 मधून 81 गेले 4 आणि हा 5 जसाच्या तसा 9 5 45 म्हणजे याचं उत्तर येणार आहे तुम्हाला 95 याचं उत्तर मिळणार आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 जो आहे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येईल मित्रांनो 95. ठीक आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. खूपच सोपी प्रश्न आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 4 म्हणतो रत्नागिरी चालक 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा. 7.2 चा घन अधिक 1.8 चा घन भागिले 7.2 चा वर्ग वजा 12.96 अधिक 1.8 चा वर्ग म्हणजे किती. तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे, याची किंमत किती. आता बघा 7.2 चा घन म्हणजे 7.2 गुणिले 7.2 प्लस गुणिले 7.2 एवढा लंबलचक करायचं आवश्यकता नाही. तुम्हाला जर हा सूत्र माहीत असेल a चा घन अधिक b चा घन बरोबर a अधिक b गुणिले a चा वर्ग वजा 2ab प्लस b चा वर्ग आणि आणखी एक फॉर्म्युला आहे, आणखी एक सूत्र आहे a चा वर्ग किंवा a अधिक b चा वर्ग बरोबर a चा वर्ग a वजा b चा वर्ग करा. a वजा b चा वर्ग म्हणजे a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. या दोन सूत्राच्या आधारे आपण हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल 2 ते 3 सेकंदात सॉल्व करू शकतो. बघा तुम्ही जर या एक्झाम्पलला या सूत्राच्या आधारे जर कंपेअर करत असाल तर तुम्हाला बघा a च्या ठिकाणी आहे 7.2 आणि b च्या ठिकाणी आहे 1.8. ठीक आहे, a च्या ठिकाणी 7.2 गृहीत धरा आणि b च्या ठिकाणी 1.8. तर बघा 7.2 ला आपण म्हटला a, तर a चा घन अधिक b चा घन. बघा a चा घन अधिक b चा घन हा सूत्राचा वापर करून जेथे जेथे a आहे तिथे आपण 7.2 लिहूया आणि b च्या ठिकाणी 1.8 लिहूया. बघा तुमचं प्रश्न असा आहे 7.2 चा घन अधिक 1.8 चा घन भागिले 7.2 चा वर्ग वजा 12.96 अधिक 1.8 चा वर्ग. बघा 7.2 ला आपण a म्हटलं आहे तर a चा घन अधिक b चा घन, a चा घन अधिक b चा घन म्हणजे हा सूत्र इथे लिहा. तर हा सूत्र a प्लस b च्या जागी आपण लिहूया 7.2 अधिक 1.8. ठीक आहे, या सूत्राच्या जागी आपण हे लिहूया. तर a प्लस b न लिहिता आपण 7.2 अधिक 1.8 लिहूया आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a चा वर्ग म्हणजे 7.2 चा वर्ग वजा 2 गुणिले a म्हणजे किती 7.2 गुणिले b म्हणजे किती 1.8 अधिक b चा वर्ग म्हणजे 1.8 चा वर्ग. ठीक आहे, हा ब्रॅकेट इथे कंप्लीट भागिले आता बघा 7.2 चा वर्ग वजा 12.96 अधिक 1.8 चा वर्ग म्हणजे याला तुम्ही लिहू शकता किंवा 7.2 चा वर्ग वजा 12.96 म्हणजे 2 गुणिले 7.2 गुणिले 1.8 अधिक 1.8 चा वर्ग. म्हणजे आपण काय केलं
ही जी व्हॅल्यू आहे, ही जी किंमत आहे, ही जशीच्या तशी लिहिली, फक्त आपण 12.96च्या जागी लिहिला आहे 2 गुणिले 7.2 गुणिले 1.8. बघा, यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला 12.96 मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा आता बघा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट तुम्हाला सारखा दिसत आहे, तर हा ब्रॅकेट यासोबत कॅन्सल होऊन जाईल. तुमच्याकडे राहिलं फक्त आता 7.2 अधिक 1.8 आणि यांची बेरीज करा. 7.2 अधिक 1.8 म्हणजे 2 8 10, 10शी 0 हात चला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9, 9.0, 9.0 म्हणजेच 9, 9.0 म्हणजेच 9. म्हणजेच हा जो प्रश्न आहे, हा प्रश्नाचं उत्तर येणार आहे मित्रांनो 9. ठीक आहे. काही नाही, सोपी प्रश्न आहे. तुम्हाला फक्त हे 2 सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. ए चा घन अधिक बी चा घन जर असेल तर ए अधिक बी गुणिला ए चा वर्ग वजा 2ab प्लस बी चा वर्ग भागिला ए वजा बी चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग वजा बी 2ab प्लस. आता या उदाहरणामध्ये या फॉर्म्युलाचा काही आवश्यकता नाही आहे. याच सूत्राचा वापर करून आपण हे जे उदाहरण आहे हे सॉल्व केलं आहे. ठीक आहे. खालची जी व्हॅल्यू आहे ही जशीच्या तशी ठेवून फक्त 12.96च्या जागी आपण 2 गुणिले 7.2 गुणिले 18 म्हणजे 1.8 केला आहे आणि हा ब्रॅकेट याच्यासोबत कॅन्सल केला. या दोघांची आपण केली बेरीज, तर तुम्हाला ते उत्तर मिळणार आहे 9. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न क्रमांक 14 आहे रत्नागिरी चालक 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. आता 5वा प्रश्न बघा. 5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारला आहे की 1/343 आणि त्याचा घात आहे वजा 2/3, तर त्याची किंमत किती. बघा, प्रश्न आहे 1/343 आणि त्याचा घात आहे वजा 2/3 म्हणजे 2/3, तर त्याची किंमत किती. आता बघा, 1/343 म्हणजेच याला तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला जर एक सूत्र माहीत असेल, 1/m असेल किंवा 1/x असेल, तर तुम्ही याला x चा घात वजा 1 लिहू शकता. याला तुम्ही x चा घात वजा 1 लिहू शकता. ठीक आहे. त्याचप्रमाणे 1/343 आहे, तर तुम्ही याला 343 चा घात वजा 1 लिहू शकता. ठीक आहे. किंवा दुसऱ्या वेळी जर दुसऱ्या मार्गाने जर लिहितो म्हटलं तर सरळ सरळ बघा, 1/343 म्हणजे 7चा घन. ठीक आहे. 343 म्हणजे 7चा घन, तर 343च्या जागी आपण 7चा घन लिहूया आणि त्याचा घात किती आहे वजा 2/3. आता जसं की सांगितलं मी की समजा 1/x चा वर्ग असेल, तर या xच्या वर्गाला समजा आता याला जर आपण अशा प्रकारे लिहू शकतो, x चा घात वजा 2. समजा 1/x चा घात 5 असेल, तर याला तुम्ही लिहू शकता x चा घात वजा 5. त्याचप्रमाणे 1/7चा घन आहे, तर याला तुम्ही 7चा घात वजा 3 लिहू शकता आणि त्याचा घात वजा 2/3 जसाच्या तसा. आता इथे बघा, यांचा गुणाकार होईल, घातांकाचा काय होईल, गुणाकार होईल. वजा 3 गुणिले वजा 2/3 म्हणजे 3 3 कॅन्सल आणि मायनस मायनस प्लस, ऋण धन म्हणजे फक्त काय येईल तिथे 2 येईल. तर बघा, 7चा वर्ग तुम्हाला लिहावं लागेल, कारण की आपण वजा 3 गुणिले वजा 2/3 यांचा गुणाकार केला तर तुम्हाला मिळालं 2, म्हणजे इथे 7चा काय राहील, फक्त घात 2 राहील, 7चा काय राहील वर्ग राहील आणि 7चा वर्ग म्हणजे 49. हे झालं तुमचं उत्तर. 5व्या प्रश्नाचं उत्तर 49. ठीक आहे. रत्नागिरी चालक 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 1 2 3 4 5 उदाहरणे आपण इथे सॉल्व केलेली आहे. चला बघूया याच्यानंतरचे उदाहरणे. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 सोडवा. x चा वर्ग वजा y चा वर्ग आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x अधिक y भागेला x अधिक y चा वर्ग म्हणजे किती. लातूर चालक 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा. तर बघा, तुम्हाला जर माहीत असेल सूत्र, x चा वर्ग वजा y चा वर्ग म्हणजे x वजा y एका ब्रॅकेटमध्ये आणि x अधिक y दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. तर तुमचा प्रश्न असा आहे की x चा वर्ग वजा y चा वर्ग एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x अधिक y भागिले x अधिक y चा वर्ग असा प्रश्न तुमचा आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया, हा जो कंस आहे
एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग, एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग, याच्या जागी आपण लिहूया एक्स वजा वाय आणि एक्स अधिक वाय. ठीक आहे, हा ब्रॅकेट आहे. या ब्रॅकेटच्या जागी फक्त आपण लिहूया एक्स वजा वाय आणि एक्स अधिक वाय. आणि हे जे आहे एक्स अधिक वाय जसाच्या तसा भागिले एक्स अधिक वायचा ब्रॅकेटचा वर्ग जसाच्या तसा. ठीक आहे, आता बघा एक्स वजा वाय, आता एक्स अधिक वाय दोन्ही सारखे आहे. जर एक्स गुणेला एक्स असेल तर त्याला आपण एक्सचा वर्ग लिहू शकतो. मग त्याचप्रमाणे दोन्ही वर्ग जर सारखं असेल, दोन्ही ब्रॅकेट जर सारखे असेल तर त्याला आपण लिहूया एक्स अधिक वायचा वर्ग भागिले एक्स अधिक वायचा वर्ग जसाच्या तसा. हा ब्रॅकेट याच्यासोबत कॅन्सल, म्हणजे तुमच्याकडे राहिलं एक्स वजा वाय. म्हणजे हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 याचं उत्तर येणार आहे एक्स वजा वाय. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे जे ब्रॅकेट आहे, हे जे कंस आहे ते सोडवायचे आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 रत्नागिरी पोलीस 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. जर वर्गमुळात एक्सचा घात वर्गमुळात 2चा घात एक्स असेल बरोबर 64 तर एक्सची किंमत काढा. बघा जर वर्गमुळात 2चा घात एक्स बरोबर 64 असेल तर एक्सची किंमत काढा. बघा आता सपोज वर्गमुळात एक्स असेल आणि त्या एक्सचं वर्गमूळ तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही त्याला लिहू शकता एक्सचा घात 1/2. ठीक आहे, 1/2. मग त्याचप्रमाणे आपण काय करूया, 2चा घात एक्स आहे त्याचं वर्गमूळ काढल्यास तुम्हाला लिहावं लागेल त्याचा घात 1/2. ठीक आहे, 1/2. आणि 64 म्हणजे 64ला लिहूया आपण 64 म्हणजे 2चा घात 6. बघा 2चा घात 6 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2 6 वेळा लिहावं लागेल. 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32, 32 2 64 म्हणजे 64च्या जागी लिहूया आपण 2चा घात 6. ठीक आहे, आता 2चा घात 6 लिहिल्यानंतर इथे बघा घात घातचा काय होईल गुणाकार. 2चा घात एक्स गुणिले 1/2 म्हणजे x/2 बरोबर 2चा घात 6. इथे 2 2 कॅन्सल म्हणजे x/2 बरोबर 6. x बरोबर 2 आणि 6चा गुणाकार साइन 2 12 म्हणजे एक्सची किंमत मित्रांनो इथे येईल 12. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7चं उत्तर 12 रत्नागिरी पोलीस 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ठीक आहे, आता 8वा प्रश्न बघा. 8वा प्रश्न तुम्हाला म्हणतो की a बरोबर 63. a ची किंमत आहे 63. a ची किंमत तुम्हाला दिली आहे 63, b ची किंमत दिली आहे 18. तर यावरून वर्गमुळात a अधिक b चा वर्ग म्हणजे किती. अत्यंत सोपा प्रश्न रत्नागिरी पोलीस 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर वर्गमुळात a ची किंमत आहे 63, b ची किंमत आहे 18 आणि त्यांचा वर्ग. आता बघा 63 अधिक 18 किंवा इथे वर्गमूळ कॅन्सल करून टाका. नेहमी वर्ग आणि वर्गमूळ जर असेल तर ते कॅन्सल होते. आणि 63 आणि 18 यांची जर तुम्ही बेरीज केली 63 अधिक 18, 8 आणि 3 11, 11शी 1 हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8 म्हणजे 81. 81 हे झालं तुमचं उत्तर 8व्या प्रश्नाचं. ठीक आहे, 8व्या प्रश्नाचं उत्तर येईल 81. तुम्हाला सोपी a ची किंमत टाकून द्यायची आहे, b ची किंमत टाकून द्यायची आहे, दोघांची बेरीज करायची आहे, वर्गमूळ कॅन्सल होईल. ठीक आहे, तर हा झाला मित्रांनो प्रश्न क्रमांक 8. आता 9वा प्रश्न बघा. 9वा प्रश्न सुद्धा अत्यंत सोपी आहे. दौंड SRPF 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. बघा वर्गमुळात 0.09 अधिक वर्गमुळात 0.49 म्हणजे यांची किंमत किती ते तुम्हाला काढायचं आहे. मग बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्गमुळात पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, 9/100 करा. ठीक आहे, अधिक इथे सुद्धा वर्गमुळात 49 भागेला पॉईंट नंतर 2 संख्या म्हणजे 100 करा. ठीक आहे, वर्गमुळात 9 म्हणजे 3, वर्गमुळात 100 म्हणजे 10, अधिक वर्गमुळात 49 म्हणजे 7, वर्गमुळात 100 म्हणजे 10. ठीक आहे, बेस म्हणजे छेद जर सारखा असेल तर अंशांची बेरीज 3 अधिक 7 भागिले 10, 3 अधिक 7 10, 10 भागिले 10 म्हणजे 1. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 9चं उत्तर येईल 1. ठीक आहे, खूप सोपी आहे मित्रांनो. सरळ तुम्हाला करायचं आहे की वर्गमुळात 9 म्हणजे 3 भागिले 10 आणि वर्गमुळात 49 म्हणजे 7 भागिले 10, 7 अधिक 3 म्हणजे 10, 10 भागिले 10 म्हणजे 1. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 9चं उत्तर येणार आहे 1. आणि शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, -93चा वर्ग म्हणजे किती. तुम्हाला जर माहीत असेल
गुणाकारामध्ये मायनस आणि मायनस काय होतं, प्लस होतं. ठीक आहे. तर सरळ सरळ तुम्हाला 93चा वर्ग करायचा आहे. 93चा वर्ग किती येतो, 93चा वर्ग काढण्यासाठी मी तुम्हाला काल सांगितलं 93चा वर्ग 93 गुणिले 93 न करता सरळ सरळ 3चा वर्ग 9 म्हणजे 09 लिहा त्याला. 9चा वर्ग म्हणजे 81 आणि 9 त्रिक 27, 27 दोने 54. ठीक आहे. इथे शून्य घ्या. 9 4 6 8 8649. प्रश्न क्रमांक 10व्याचा आन्सर 8649. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये पहिले 5 प्रश्न घेतले आणि आता 5 म्हणजे असे टोटल 10 प्रश्न तुम्हाला कव्हर करून दिले. 10च्या 10 प्रश्न तुम्हाला मागे वर्षी म्हणजे 2021-22 असे आपण विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर इथे आपण सॉल्व्ह करून घेतले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.